हाय. आज मेकअप ट्युटोरियल करणार आहे. म्हणजे बर्वा स्किन थेरपीकडनं काही प्रॉडक्ट्स मागवले आहेत मी, मेकअपची सुद्धा आणि स्किन केअरची सुद्धा. तर ती मला ट्राय करायचीच होती, तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावीत. तर खूप काही काही मागवले, दाखवते. एवढं सगळं मागवलं आहे. त्यात काय काय आहे आता ते सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आहे फेस वॉश. मी आत्ताच याने तोंड धुतलं आणि खूप छान वाटतंय. रिफ्रेशिंग असा फेस वॉश आहे, त्याचं नावच रिफ्रेशिंग फेस वॉश आहे. मेंथॉलसारखं असं थंड थंड वाटतंय आणि खरंच स्किनसुद्धा छान झाली आहे. तुम्हाला फेस वॉशची मॅजिक माहिती आहे का? 1 मिनिट मॅजिक असं मी याला नाव दिलं आहे. खरं तर मी खूप आधी अगदी जेव्हा सुरुवात केली व्लॉग्सना तेव्हा मी हे शेअर केलं होतं की तुम्ही कुठलाही फेस वॉश जो तुमच्या आवडीचा असेल, तुम्ही रोज वापरत असाल, तुम्हाला सूट होत असेल, तर तो फेस वॉश तुम्ही त्या फेसवॉशनी 1 मिनिट चेहरा चोळत राहून मग धुवून बघा. म्हणजे 1 मिनिटापर्यंत मसाज करायचा तो फेसवॉश, छान लॅदर करायचा आणि मग त्याच्यानंतर चेहरा धुवायचा. मग त्याचा इफेक्ट हा पुरेपूर आपल्याला मिळतो. आपण काय करतो जनरली, तोंड ओलं करतो, त्याच्यावर फेसवॉश लावतो, चिकचिक चिकचिक आणि अगदीच 10 सेकंदात. मी तर असं सुरुवातीला खूप असं करायचं की 10-15 सेकंदात धुवून व्हायचा चेहरा माझा. पण तसं नाही, आता तो मी 1 मिनिटपर्यंत छान चोळून चोळून मग धुवून टाकते. तर त्याचा जो काही बेनिफिट आहे, त्याचं जे काही म्हणणं आहे त्या फेस वॉशचं, ते आपल्या स्किनसाठी उपयोगी पडतं. तर असा हा फेस वॉश आहे रिफ्रेशिंग परवा स्किन थेरपीचा. त्याने आता तोंड धुवून झालं आहे. त्यानंतर बीबी क्रीम आहे आणि फेस ऑइल आहे. बीबी क्रीम हे टिंटेड मॉइश्चरायझर या कॅटेगरीत येतं. ओह, बीबी क्रीम हे टिंटेड मॉइश्चरायझरच्या कॅटेगरीत येतं. आणि त्यानंतर जर तुम्हाला मेकअप आणखीन ड्यूई करायचा असेल तर तुम्ही फेस ऑइल वापरू शकता. तर आपण सुरुवात करूया. मग मी मेकअप करताना एक एक काय काय आहे ते सांगत जाईल. तर बीबी क्रीम घेतलं आहे आपण, ते लावून घेऊया. खरं तर हे बीबी क्रीम मी वापरत नाही, मी फर्स्ट टाईमच वापरते आहे. इट्स ॲज गुड ॲज मॉइश्चरायझर. ये. त्यानंतर आता मी ते फेस ऑइल लावणार आहे. बर्वा स्किन थेरपी हा प्युअर 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 असा ऑर्गॅनिक ब्रँड आहे. त्यांची सगळी प्रॉडक्ट्स ही म्हणजे लिपस्टिक्स वगैरे ज्या आहेत त्या शुद्ध तुपापासून होतात आणि त्याच्यात कुठलंच केमिकल नाही आहे कुठल्याच त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये. म्हणून मला ते ट्राय करायचं होतं. तर हे फेस ऑइल आहे, ते अगदीच 2-3 थेंब घेतलं आहे मी. बाटली पण किती छान आहे. ते लावूया. बदामाचा वास येतो त्याला, असा छान सुवास. ओके. आता मात्र मला आरसा घ्यायला लागणार आहे. ओके. माझी ही लेन्स नीट नाही बसली वाटतं, ती अशी जाणवते मला. आता आपल्याकडे आहे SPF फाउंडेशन आणि हायलायटर. तर फाउंडेशन लावूया. ट्राय ट्राय ट्राय. अगदी थोडंसंच लागणार आहे मला वाटतं हे. मी अगदी एवढं घेतलं आहे आणि ते फक्त अंडर आईजसाठी वापरणार आहे मी.
हे अगदी छान ब्लेंड होतं आहे आणि खूप नॅचरल आहे. दिसतंय का तुम्हाला? वाव. म्हणजे मी फक्त अंडर आईजना वापरलं आहे तरीसुद्धा असं स्किन डिफरन्स नाही दिसत आहे. अंडर आईज आणि इकडे नाकाच्या इथे, नागपुड्यांच्या इथे माझ्या लाल लाल शिरा दिसतात माझ्या, त्यामुळे त्या कवर केल्या आहेत. ओके, नॉट बॅड. खरं तर हायलायटरची काही गरज नाही आहे कारण त्या आपल्या फेस ऑइलमुळे छान ग्लोई आणि ड्युई असा दिसतोय चेहरा आपला. पण आता आपल्याकडे आहे तर एकदा लावून बघते. तुम्ही खरं तर फाउंडेशन ऐवजी नुसतंच हायलायटर लावलं छोटंसं थोडंसं तरी चालू शकतं. वाव, सुंदर. हे तर अगदीच थोडं लागणार आहे. माय गॉड. हे मी डोळ्याला पण लावते. आयशॅडो नाही आता, त्याच्यावर मी लिपस्टिक लावणार आहे. ओ माय गॉड. आणि इथे बघितलं कसं दिसत आहेत गाल. नाईस. येस. आता आयब्रोज करून घेऊया कारण आयब्रो पॅलेट त्यांच्याकडे नाही आहे, तर आपलं इंटरनॅशनल आयब्रो पॅलेटने आपण आयब्रोज करून घेऊया. एका हातात आरसा धरून दुसरी वस्तू धरणं हे टॅलेंट आहे. आयब्रोज डन. आता त्यांच्या 2 लिपस्टिक्स मागवल्या आहेत मी. आता कुठल्या कुठल्या शेड्स आहेत. रोज द मास्क 225 आणि नॅचरल ब्राऊन 408. ओके, तर त्यातली रोजवाली आपण ट्राय करूया. आत्ता मी ती फक्त आयशॅडो म्हणून वापरणार आहे आणि मग लिपस्टिक म्हणून. डोळे कंप्लीट करून घेऊया आधी. रोज त्याची शेड दाखवते. छान आहे ना? ओके. आणि तीच मी ब्लश ऑन म्हणून पण लावणार आहे. वाव 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 वाव. थोडीशी आयशॅडो म्हणून लावूया. खूप सुंदर आणि खूप नॅचरल असा लुक येतो आहे आणि ती तुपाची असल्यामुळे आपल्याला टेन्शन पण नाही की त्याने आपल्या स्किनला काही त्रास होईल का किंवा काही वेगळं होईल का, रॅश येईल का, अमुक होईल का तमुक होईल का, कारण खूप ऑर्गॅनिक ब्रँड आहे हा. आता थोडंसं आपण मस्कारा लावून घेऊया.
असा फुल मस्कारा लावला ना की लॅशेस अशा फुल दिसतात. म्हणजे असा थिक मस्कारा लावला की लॅशेस अशा फुल दिसतात. मी कधीच आर्टिफिशियल लॅशेस लावत नाही, पण मी मस्कारा हेवी करते. सी, ओके. आता काजळ, आता काजल पेन्सिलसुद्धा घेतली आपण. रोल ऑन आहे. इकडे बघू तिकडे बघू मध्ये खाली आली ती. ओके. वाव, सुपर पिगमेंटेड आहे आणि याचा काही त्रास होणार नाही आपल्याला. वाव, कमाल. ओके. आता लिपस्टिक मी तीच लावते रोजवाली. किती नॅचरल आहे ही लिपस्टिक. येस, मेकअप डन. आता टिकली लावते, कानातले घालते आणि मग लुक दाखवते. हे कानातले घातलेत. टिकली. तर असा आहे फायनल लुक. बघा मेकअप केला आहे, पण मेकअप केला आहे पण मेकअप केला आहे असं वाटतही नाही आहे. तर हीच गंमत आहे. जितकं नॅचरल वाटेल तितकं आपण राहिलं पाहिजे, असं आहे. दुसरे कानातले बघू का? दुसरे बघते कानातलं. त्यापेक्षा असं माईक, ओके, त्यापेक्षा असं बांधते. नाईस. वेर इज द क्लिप? ओ माय गॉड. खूप आलं. अरे यार, तर असा आहे फायनल लुक.
बर्वा स्किन थेरपी हा टोटली 100% ऑर्गॅनिक ब्रँड आहे. हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला जर बाहेर जाताना तयार व्हायचं असेल, प्रेझेंटेबल दिसायचं असेल, तर ह्या स्किन प्रॉडक्टचा किंवा ह्या मेकअप प्रॉडक्टचा तुम्ही नक्की विचार करू शकता. ही खूप अफोर्डेबल प्रॉडक्ट्स आहेत. गाईच्या तुपापासून बनवलेली प्रॉडक्ट्स आहेत, त्यामुळे तुमच्या स्किनला जरासुद्धा त्रास होणार नाही आणि त्यांचं स्किन केअरसुद्धा खूप छान आहे. ते तुम्ही वापरू शकता. तुमची स्किन अशी छान ग्लोई आणि हेल्दी दिसू शकते. तर नक्की विचार करा. मी सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक किंवा सगळी प्रोडक्ट्स टॅग करण्याचा प्रयत्न करणार आहे. 90% मी करेनच, पण नाहीच झाली तर बर्वा स्किन थेरपी हा ब्रँड लक्षात ठेवा. त्यांची साईट आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणि तुम्हाला आवडली प्रोडक्ट्स किंवा तुम्ही वापरत असाल तर मला नक्की सांगा. तर आजचा हा लूक कसा वाटला मला कळवा. आणि अशीच काही ट्युटोरियल्स हवी असतील तरी मला कळवा. आणखीन एक मेकअपचं ट्युटोरियल मी करण्याचा विचार करते आहे. पण तुम्हाला ही ट्युटोरियल्स हवी असतील किंवा आणखीन काही मी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करावी असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण टोटली आउट अँड आउट मेकअपचं ट्युटोरियल असं तितिक्षाबरोबर एक केलं होतं आणि आता हे दुसरं केलं आहे. तर आजचं हे मेकअप ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. मी एवढाच मेकअप करते आणि एवढंच मला सांगता येऊ शकतो. त्याच्याहून जास्त मला सांगता येईल असं वाटत नाही मेकअपचं काही. पण हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. अजून काही ट्राय करायचं असेल तर ते सुद्धा सांगा. मी नक्की प्रयत्न करेन ती मेकअपची प्रोडक्ट्स ट्राय करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा आणखीन असं एखादं मेकअप ट्युटोरियल करण्याचा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. Bye.